शिवाजी महाराज की जय, बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो. शेतकरी एकजुटीचा वाहनांच्या प्रकाशात असणारे हे कारखान्याचं बगॅस, सीताराम कारखाना खर्डी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. राख आहे. हे शेतकऱ्यांनी जे आंदोलन सध्या सुरू केलं आहे त्या आंदोलनाच्या अनुषंगानं हा प्रत्यक्षदर्शी पुरावा. या रस्त्याने साधं वाहन चालवत आपण जाऊ शकत नाही. ही सगळी राख आजूबाजूच्या जवळपास 5 ते 7 किलोमीटर परिसरामध्ये पसरलेली आहे. अनेक लहान मुलांपासून जनावरं, पशु, पक्षी, प्राणी, माणसांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. मी इंजिनियर अनिल लागवणे. माझी शेती शेतपळ हद्दीमध्ये आहे. कारखान्याच्या समोरच गेले 2022 पासून कारखाना प्रशासनाला आम्ही विनंती करतोय, पत्रव्यवहार केला. ज्या काही बाबी आहेत मी तुम्हाला तपशीलवार सांगतो. कोणता कारखाना आहे? सीताराम महाराज साखर कारखाना खर्डी. बरं, काय विषय? कारखान्याची राख, कारखान्याची धूळ, कारखान्याचं आयवोदे चालू असलेलं बगॅस, हे सगळं लोकांना होणारा त्रास, दुर्गंधी, घाण पाणी, केमिकल, या गोष्टीवरती ह्यांनी ठोस कुठलीही प्रकारची अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळं आम्हाला आज नाईलाजास्तव या ठिकाणी बसावं लागतंय, आंदोलन करावं लागतंय. त्यासाठी संबंधित विभागाला आज पत्रव्यवहार केला आहे आणि भारतीय संविधानाच्या दायऱ्यामध्ये राहून आम्ही या ठिकाणी उपोषण करतोय. माझ्यासोबत माझे सहकारी शेतकरी मित्र आहेत, तुम्ही त्यांना विचारू शकता त्यांच्या काय अडचणी आहेत. बरं, कारखाना प्रशासनाने काय उत्तर दिलं तुम्हाला? उत्तर काय आम्हाला देतो, बघू, करतो, 2 दिवस वेळ द्या. परंतु या गोष्टीला आम्ही कंटाळलोय. गेले 2022 पासून आम्ही ऐकतोय. प्रतिनिधी कोण आले ते? प्रतिनिधी म्हणजे मॅडम आल्या होत्या, कोण? माननीय श्रीमती काळुंगे मॅडम, राजलक्ष्मी काळुंगे मॅडम. त्यांनी सांगितलं आम्ही उपाययोजना करतो, आम्हाला थोडासा वेळ द्या. परंतु माझं एकच तुम्हाला म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला गेले 4 वर्ष झालं तुम्हाला वेळ देतोय. पण तुम्हाला 4 वर्षामध्ये जे जमलं नाही तुम्हाला ते 2 दिवसामध्ये जमणारच नाही ना. लोकांना श्वसनाचे त्रास चालू झाले, दम्याचे आजार लागले, जनावरांचं आरोग्य धोक्यात आहे, लोकांचं आरोग्य धोक्यात आहे, मुलांचं आरोग्य धोक्यात आहे. आम्ही इथून प्रवास सुद्धा करू शकत नाही. 2 दिवसात काय करतो म्हणून त्यांनी शब्द दिला. 2 दिवसामध्ये त्यांनी सांगितलंय डिस्टिलरीचा जो विषय तो मार्गी लावतो, बघ्यास उडतोय त्यासाठी आम्ही वॉल कंपाऊंड करतो. डिस्टिलरीचा विषय काय? डिस्टिलरीचा विषय काय, डिस्टिलरीचं घाण पाणी असेल, त्याचं रिसायकल असेल, त्याच्यापासून होणारं प्रदूषण आहे, ध्वनी प्रदूषण आहे, हवेचं प्रदूषण आहे, वाऱ्याचं प्रदूषण आहे, पाण्याचं प्रदूषण आहे. ते काय म्हणाले? बघू, करतो 2 दिवसामध्ये, पण ह्या गोष्टी 2 दिवसामध्ये होऊ शकत नाहीत. 2 दिवसात काय बंद करणार? तात्पुरतं बंद करतो म्हणलेत, परमनंट बंद नाही. हां, आमची एकच मागणी आहे, तुम्ही संस्था चालवा. संस्था चालवण्याला विरोध नाहीये, परंतु या ठिकाणी जे काही बाधित शेतकरी आहेत त्यांच्या आरोग्याचा विषय, त्यांचं आर्थिक नुकसान होतंय, तर ह्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी उपाययोजना कराव्यात अशी आमची मागणी आहे. किती साधारण किलोमीटरचा परिसर बाधित होतो यातून? सर्वसाधारणपणे एक 4 ते 5 किलोमीटरचा पूर्ण एरिया, कारखान्याच्या 4 बाजूला, पूर्व असेल, पश्चिम असेल, दक्षिण असेल, उत्तर असेल. आता इथं तुम्हाला सांगतो तपशीलवार, वारं जर पूर्वेकडून आलं तर ते पश्चिमेला जाणार, वाऱ्याची दिशा बदलली तर या साईडला जाणार. ते काय पूर्वेला जातं किंवा पश्चिमेला जातं असा विषय नाही, वाऱ्याची दिशा ज्या बाजूला जाईल त्या साईडला जाते. लेखी स्वरूपात काय आश्वासन त्यांनी दिलंय का? आम्हाला तर ते तोंडी बोलले, जर त्या वर्षी देतात. आता फक्त त्यांनी तोंडी बोलले तर आमच्यासोबत त्यांनी डायलॉग केलाय, परंतु त्यांच्या मागण्या आम्हाला मान्य नाहीत. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. आमचा प्रोटेस्ट हा चालू राहील, आमचं आंदोलन चालू राहील. प्रदूषण मंडळाला आपण काही पत्रव्यवहार केलाय का? पत्रव्यवहार केलाय, त्याची एक पोच पण आहे, मी तुम्हाला देतो. त्याच्याकडून काय उत्तर आलंय? आता ते दखल घेतील ना. आता तहसीलदारांचं पत्र आलंय, आता उद्या त्यांचं पत्र गेलं इथं पाणी करायला. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आज कोणी भेट दिली का आंदोलन? पोलीस प्रशासनाचे फक्त अधिकारी आले होते, PI. नाही, प्रशासकीय म्हणजे सहकार आणि खाजगी कारखाने. मी समाधान विठ्ठल जगदाळे. मी श्री सीताराम महाराज सहकारी साखर कारखाना खर्डी इथला रहिवासी असून मला श्री सीताराम महाराज साखर कारखान्याच्या बाजूला माझं घर आहे. तरी मला त्या राखेनं बगॅसनं मला डॉक्टरनी दमा चालू झालेला आहे म्हणून सांगितलंय. मग तर मी हे चिठ्ठी आहे माझ्याकडे डॉक्टरांची, मला पंप वगैरे घ्यायला सांगितलंय डॉक्टरांनी. तुमच्या फुफ्फुसाला दम्याचा त्रास लागलाय म्हणून सांगितलं कारखान्यामुळं. मी विलास जगन्नाथ जाधव, राहणार खर्डी, गाडगे वस्ती.
इथून रहिवारीचे असून कारखान्याच्या पाठीमागं माझं 20 फुटावर घर आहे. तरी 2012 साली माझा लहान मुलगा, आमच्या घरात लाईट नसल्यामुळं परिस्थिती गरिबी होती त्यावेळेला, आणि घरात लाईट नसल्यामुळं आम्ही बाहेर सगळीजण झोपलो होतो. मग लहान मुलगा 6 महिन्याचं मूल होतं, आणि त्यावेळेला कोणाला जास्त अनुभव नव्हता. ती त्या नाकात तोंडात ती बग्याशी गेलं सगळं, ती पोरगं गुदमरून मेलं तिथं माझं पोरगं. मग कोण आपल्या गरिबाची दखल घ्यायचं नाही म्हणून आम्ही दोघा तिघा जोडीदारांनी सकाळ उठून आपलं बांधाला नेऊन पुरलं. लोक म्हणजे कोण तुझी दखल घ्यायचं आहे, काय घ्यायचं आहे म्हणून आम्ही ती साहेब पुरून टाकलं पोरगं. मग आता तीच पुनरावृत्ती व्हायला लागली. मी आता माझी 4 लेकरं आहेत अजून, म्या 3 पोरी तिकडं आश्रम मध्ये ठेवले ते, तर त्या आजारी पडायला लागली म्हणतात. कुठल्या कारखान्या शेजारी तुमचं घर आहे? सीताराम महाराज साखर कारखान्या शेजारी माझं घर आहे. खर्डीमध्ये? हा, खर्डी. ठीक आहे. इथं कारखान्या पाठीमाग मी 3 पोरी आश्रम मध्ये टाकले ते तिकडं. मग काय इथं दवाखान्याला पैसा घालून काय करायचं.